वारंवार तोंड येत असेल, अल्सर होत असेल तर नक्कीच हे उपाय करा. नंबर 1, हळद लावल्याने व्रण लवकर भरून येतो. 2, तोंड आलेल्या ठिकाणी जात्यादी तेलाने गुळणी करावी. 3, जाईची पाने चघळणे हा चांगला उपाय आहे. 4, तुपाचा थेंब टाकून त्यावर ज्येष्ठ मध उगाळून गंध तयार करावे. तोंडातील फोडांवर लावावे. 5, तुरटीच्या पाण्याने किंवा मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्यात. 6, 1 कप गरम पाण्याबरोबर गंधर्व हरितकी चूर्ण 1 चमचाभर घेणे. 7, व्हिटॅमिन बी कॅप्सूल घ्यावी आणि सी टॅब्लेट चोखावी. 8, कोथिंबीर रस 10 मिनिटे तोंडात धरावा. दिवसातून 4 वेळा हा उपाय करावा. 9, धने पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. या गुळण्या केल्याने तोंडातले छाले बरे होतात. 10, वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. 11, पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात. 12, मध पाण्याची गुळणी करा किंवा कापसाच्या बोळ्याला मध घेऊन ते लावा. 13, आहारामध्ये ताजे ताक, तूप, मोरावळा, लिंबू सरबत, कोकम सरबत, डाळिंब, कोहळ्याच्या नारळाच्या नाचणी सत्व यासारख्या थंड पदार्थांचा नित्यनियमाने वापर करावा. 14, संजिरे तुपातून लावावे. तवकीर तुपातून लावावा. साजूक तूप तोंडात काही वेळेला धरून ठेवावे. तवकिरीची खीर पोटात घ्यावी. तर मंडळी, तुमचं वारंवार तोंड येत असेल, माउथ अल्सर होत असेल तर नक्कीच हे उपाय करून पहा. यापैकी कुठलाही एक उपाय करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.